नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। डिपार्टमेंटल पीएसआय संदर्भात मागेच एकदा जीआर आला होता, तर याची नुकतीच अपडेट जी आहे ती देखील आलेली आहे आणि याच्यानुसार आपल्याला कळतंय की आता डिपार्टमेंटल परीक्षा ही दरवर्षी जी आहे तर ती होणार आहे। तीन महत्त्वाचे प्रश्न आहेत की याची जाहिरात कधी येणार आहे, 2026 मध्ये याची जाहिरात एक्सपेक्टेड आपल्याला कधी बघायला मिळू शकते, त्याच्यानंतर ही परीक्षा कोणाकडून घेतली जाईल, टीसीएस, आयबीपीएस, एमपीएससी किंवा कुठली काही संस्था आहे का, आणि त्याच्यानंतर याचा परीक्षा पॅटर्न हा काय असू शकतो या सर्वांविषयी माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो। आणि बघा, हे 21/11/2025 रोजी आलेलं हे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाचं हे परिपत्रक आपल्याला पाहायला मिळतं। याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांबाबत म्हणजेच डिपार्टमेंटल परीक्षेबाबतचं हे आपल्याला परिपत्रक जे आहे तर ते दिसतं। याच्यात विषय काय होता बघा, आपल्या संदर्भाधीन पत्रांच्या अनुषंगाने कळवण्यात येते की गृह विभाग नुसार तर हे काहीतरी हे दिलेले, ठीक आहे चला। पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची पदे 50, 25, 25, सरसेवा 50, मर्यादित विभागीय 25 अधिक पदोन्नती 25 या प्रमाणात भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये पदोन्नतीने भरावयाची 25% पदे यापुढेही विभागीय अर्हता परीक्षाद्वारेच उत्तीर्ण होणाऱ्या पात्र अंमलदारांमधून सेवा ज्येष्ठतेने प्रचलित कार्यपद्धतीनुसार सेवा प्रवेश नियमातील तरतुदीस अनुसरून करण्यात यावी। आता याचा अर्थ काय मी तुम्हाला पुढे सांगतोच, परंतु हे आपल्याला दिसतं की डिपार्टमेंटल परीक्षा जी आहे तर ती आपली होणारच आहे आणि या डिपार्टमेंटल परीक्षेसाठी 2026 मध्ये जी ही परीक्षा होणार आहे याच्या पूर्व परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आपण संपूर्ण रेकॉर्डेड बॅच अवेलेबल करून दिलेले, ज्याच्यामध्ये तुमचे मराठी असेल, इंग्रजी असेल आणि बाकीचे तुमचे जीकेचे विषय असतील, बाकी सगळ्या काही गोष्टी या बॅच मध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेले आहेत, तेही महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट फॅकल्टी सोबत संपूर्ण अभ्यासक्रम पूर्व परीक्षेचा कव्हर होणार आहे। अनलिमिटेड वॉच टाइम राहणार आहे आणि प्रॅक्टिस साठी तुम्हाला टेस्ट पण याच्यात जे आहे तर ते मिळणार आहे आणि हे संपूर्ण तुम्हाला 3999 प्लस जीएसटी या प्राइस मध्ये, आणि जर तुम्ही याच्यात GM10 कोड यूज कराल तर तुम्हाला आणखी 10% ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। तसेच काही माहिती पाहिजे असेल, काही विचारायचं असेल, कोर्स संदर्भातला प्रॉब्लेम असेल, या परीक्षे संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर आमचा हा नंबर आहे, याला तुम्ही अवश्य कॉल करू शकता। बघा, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा हे 1 सप्टेंबर 2025 रोजी आलेलं हा आपल्याला जीआर जो आहे तर तो पाहायला मिळतो। हा जीआर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग यांच्याकडून हा आलेला होता। याच्यामध्ये त्यांनी काय केलेले की त्यांनी काय सांगितलेले की आधी जे सरळ सेवा आधी पदोन्नती असं 50-50 प्रमाण होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा पीएसआय चे 100 पद रिक्त असतील तर आधी काय व्हायचं, 50% पद ही एमपीएससी एक परीक्षा घेते, तुम्हाला माहिती असेल एमपीएससी कंबाईन ग्रुप बी नावाची, ग्रुप बी तर ही याच्यातून भरायची, त्याला म्हणतात सरळ सेवा। सरळ सेवा याचा अर्थ नाही की टीसीएस आयबीपीएस, खूप सारे मुलं कन्फ्युज करतात। सरळ सेवा म्हणजे त्याचा इंग्लिश मध्ये अर्थ होतो डायरेक्ट रिक्रुटमेंट, म्हणजे कुठलाही अनुभव नसताना एखाद्या व्यक्तीला सेवेत घेणे त्याला म्हणतात आपण सरळ सेवा। ओके, ही डायरेक्ट रिक्रुटमेंटची एक्झाम होती आणि 50% पद हे कशाने मित्रांनो, ज्येष्ठता ज्यांची वर्ष पूर्ण होतात तर अशांना प्रमोशनने ही भरायची पद होती। परंतु याच्यात काय होतं मित्रांनो, पदोन्नतीने करण्यासाठीचे नियम अटी वेगळे असतात। त्याच्यामध्ये जे खरं टॅलेंटेड उमेदवार आहेत तर त्यांना लवकर पीएसआय वर पोहोचता येत नाही, जर ते पोलीस शिपाई, पोलीस अंमलदार किंवा पोलीस हवालदार असतील तर। आता याच्यासाठीच काय केलेलं होतं त्यांनी 2022 मध्ये काय सांगितलेलं होतं की ही 25% भरण्यासाठीची 31 डिसेंबर 2023 पर्यंत मागणी पत्र पाठवण्यात यावे आणि त्यानंतर ही परीक्षा आता बंद करण्यात येईल, असं त्यांनी 2023-22 चा जीआर सांगितलेला होता की 2023 नंतर ही परीक्षा आता होणार नाही। परंतु नुकताच आपला जो आत्ताचा जीआर आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पॅटर्न पुन्हा दिलेले आहे की 50, 25, 25 चा पॅटर्न जो आहे तर तो इथं दिलेला आहे। बघा, इथं हे व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन केलेलं बघा। एमपीएससी मार्फत जी आपली ग्रुप बी ची एक्झाम होते, ज्याच्यासाठी मुलं तयारी करतात, पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि एसआर या 4 पदांसाठी एकत्रित परीक्षा होते, तर ही 50% पद ही येथून भरण्यात येतील। डिपार्टमेंटची 50% पद इथून भरण्यात येतील। पुढचं काय म्हटलेलं आहे, लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, ज्याला आपण काय म्हणतो डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षा, याची डिपार्टमेंट मध्ये 25% पद रिक्त पद ही कशातून भरण्यात येतील, ही भरण्यात येतील एक्झामद्वारे, परीक्षाद्वारे।
परीक्षा होईल, याची परीक्षा होणार आहे आणि याची परीक्षा होणार नाही. जे काही प्रमोशन होतील ज्येष्ठता आणि गुणवत्तेच्या आधाराने यांची 25% पदं ही कशाने भरण्यात येतील, प्रमोशनने. पण तरी यांना विभागीय काही ज्या परीक्षा असतात छोटे छोटे त्यांच्या, तर त्या पास होणं बंधनकारक असतात, त्या एकदम सिंपल असतात. पण ही परीक्षा थोडी अवघड असते मित्रांनो, ही डायरेक्ट एमपीएससीच्या लेवलला डिझाईन केलेली असते. म्हणून जो उमेदवार आता महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करतोय त्यांच्यासाठी एक चांगली संधी मित्रांनो. काय, पोलीस व्हायचं, पदवी कंप्लीट असेल तुमची, 4 वर्षात तुम्ही पीएसआय डिपार्टमेंटल पीएसआय ची परीक्षा देऊ शकतात आणि डायरेक्ट तुम्ही पीएसआय म्हणून जे आहे तर ते रुजू होऊ शकतात मित्रांनो. आलं लक्षात. तर या काही गोष्टी तुमच्यासाठी इथं आहेत, कळालं असेल. 50% पदं ही एमपीएससी ग्रुप बी द्वारे भरली जातील, 25% पदं डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षा होणार आहे आणि 25% पदं हे डायरेक्ट प्रमोशनने होतील. त्याच्यासाठी परीक्षा नसणार आहे. तुमची सेवा ज्येष्ठता म्हणजे सर्व्हिस तेवढी कंप्लीट केली तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते पद मिळणार आहे. पात्रता काय लागणार आहे, पात्रता तुम्ही समजून घ्या. समजा जर तुमची 10वी असेल, 10वी प्लस तुम्ही डिपार्टमेंटमध्ये 6 वर्ष नियमित सर्व्हिस केली पाहिजे, मध्ये सस्पेन्शन नको, तुमच्यावर कुठली डिपार्टमेंटल कारवाई नको, हा एक क्रायटेरिया आहे. समजा एखाद्याची 12वी झालेली, 12वी नंतर त्याने 5 वर्ष सर्व्हिस कंप्लीट केली पाहिजे, होऊ शकतं. समजा एखाद्याची पदवीच कंप्लीट आहे तर पदवीवाल्याला फक्त 4 वर्षाची सर्व्हिस लागते, तरी 3 लोक अप्लाय करू शकतात. अलग लक्षात. एखाद्याची 10वी प्लस 6 वर्ष, एखाद्याची 12वी प्लस 5 वर्ष आणि पदवी प्लस 4 वर्ष, असे 3 उमेदवार इथं अप्लाय करू शकतात. आलं लक्षात. पुढे वयोमर्यादा पण दिलेली आहे, 25 वर्षांपेक्षा जास्त नको. ही वयोमर्यादा ज्या वर्षी ऍड येईल त्याच्या 1 एप्रिलला कॅल्क्युलेट केली जाणार आहे. आणि मागासवर्गीयांसाठी म्हणजे काय की ओबीसी, एससी, एसटी, इतर जे काही सर्व प्रवर्ग आहेत त्यांना 5 वर्ष एक्स्ट्रा, म्हणजे ते वयाच्या 40 वर्षांपर्यंत हे डिपार्टमेंटल परीक्षा देऊ शकतात, डिपार्टमेंटल पीएसआय ची परीक्षा देऊ शकतात. बाकी त्यांना दक्षता प्रमाणपत्र, बाकी या सगळ्या काही गोष्टी आहेत. आता जाहिरात कधी येणार, 2026 ची एक्सपेक्टेड जाहिरात कधी येणार त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. त्यांनी जी मध्ये स्पष्ट नमूद केलेले की दरवर्षी 1 जानेवारी पर्यंत गृह विभागाला मागणी पत्र सादर करतील. म्हणजे जे काही पोलीस महासंचालक असतील ते काय करतील, पोलीस उपनिरीक्षक या संवर्गासाठी बिंदू नामावलीनुसार जेवढी काही पद आहेत, जेवढी काही रिक्त पद आहेत, कोणती रिक्त पदे आहेत, पुढील 1 वर्षापर्यंत पदोन्नती, सेवा ज्येष्ठता आणि भविष्यातील अन्य कारणांमुळे पुढील वर्षांपर्यंत जे काही रिक्त पद होतील तशी 1 जानेवारी पर्यंत गृह विभागाला पाठवतील. हे 100 पद आहेत, ही रिक्त होणार आहेत पुढच्या 1 वर्षात. आता गृह विभाग सदर मागणी पत्र 1 मार्च पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जे आहे तर ते पाठवेल. आता यांना कळालं 100 पद रिक्त होणार आहेत, ते काय करतील, याच्यातील जी 25% पद आहेत तर ती देतील डिपार्टमेंटल एक्झाम साठी, 50 पद देतील एमपीएससी कडे ग्रुप बी साठी आणि बाकी 25% पद रिक्त ठेवतील स्वतः प्रमोशन करण्यासाठी. मग या 25 पदांचं मागणी पत्र गृह विभाग वित्त विभागाची मंजुरी घेऊन कधीपर्यंत पाठवणार आहे, 1 मार्च पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात प्रसिद्ध करून मर्यादित विभागीय परीक्षा डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षा जी आहे तर ती देणार आहे आपल्याला. म्हणजेच काय, या डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षेचा जाहिरात आपल्याला मार्च नंतर, समजा एप्रिल मध्ये किंवा मार्च पासून 1 मार्च पर्यंत गेलं, मार्च, एप्रिल, मे, तर ह्याच मध्ये आपल्याला याची जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळू शकते. मार्च नंतर जाहिरात जी आहे तर ती आपल्याला पाहायला मिळू शकते मार्च 2026 नंतर. हे आपल्याला कळालं. मग आपल्याकडे कमी दिवस उरलेले आहेत फक्त. आता डिसेंबर जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं 4 महिने उरलेले आहेत. या 4 महिन्यात आपल्याला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा यांचा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने करून ठेवावा लागणार आहे. आलं लक्षात. आता पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी लेखी परीक्षा कशी असेल आणि शारीरिक चाचणी कशी असेल याच्या संदर्भातले निर्णय जे आहेत तर ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच वेळी आपल्याला डिटेलमध्ये एक्झाम पॅटर्न वगैरे पाहायला मिळेल. आता परीक्षा पॅटर्न काय असेल, मागच्या वेळी पूर्व परीक्षा होती, मुख्य परीक्षा होती, शारीरिक चाचणी होती, त्यांनी डिटेल सिलेबस दिलेला होता. आता त्यांचं काय म्हणणं आहे, अभ्यासक्रम आणि त्याचे स्वरूप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ज्यावेळी जाहिरात प्रसिद्ध होईल तर त्या जाहिरातीद्वारेच जे आहे तर ते प्रसिद्ध केले जाणार आहे की याची लेखी परीक्षा काय असेल, त्याचं स्वरूप काय असेल आणि त्याचा डिटेल अभ्यासक्रम काय असेल. ओके, हे आलं. आता मागच्या वेळी बघा, ही 2023 मध्ये 2 डिसेंबर 2023 ला ही परीक्षा जी आहे तर ती इथं झालेली होती. त्यावेळी एक्झाम पॅटर्न हा होता मित्रांनो. आता हा एक्झाम पॅटर्न बदलूही शकतो, परंतु आतापर्यंत लक्षात आले की पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये पाहिजे तसा बदल त्यांनी केलेला नाही. पूर्व परीक्षेमध्ये 100 गुण, मुख्य परीक्षेत 300 गुण आणि शारीरिक चाचणी 100 गुण. आता
प्रश्नपत्रिका पूर्व परीक्षेची जर पाहिली त्याच्यामध्ये 3 विषय बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन, 25 25 आणि 50 प्रश्न, 100 प्रश्न, 100 गुणांसाठी 1 तास एवढा वेळ दिला जाईल. शालांत दर्जा तुम्हाला इथं बघायला मिळतो. आता हा पूर्व परीक्षेचा आपल्याला एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो पाहायला मिळतो. पूर्व परीक्षेचा हा संपूर्ण डिटेल सिलेबस आहे. याच्यामध्ये रिझनिंग हा विषय आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. सामान्य अध्ययन, इंग्लिश आहे, मराठी आहे, ज्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, समाज सुधारक, शेजारील राष्ट्रांचे संबंध आणि चालू घडामोडी या सगळ्या विषयांचा इथं समावेश आपल्याला पूर्व परीक्षेत पाहायला मिळतो. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा आहे. आता मला असं वाटतं मित्रांनो, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा बदलू शकतो. का बदलू शकतो याचं मुख्यतः कारण जे आहे ना तर ते हे आहे मित्रांनो, मागे काय दिलं होतं त्यांनी, इंडियन पिनल कोड 1860. आता तुम्हाला माहिती आहे की आता आपल्या भारतात काय सुरू झाले, BNS, पहिले IPC होती ना, भारतीय न्याय संहिता, हे सुरू झालेले. डिपार्टमेंटल एक्साइज डिपार्टमेंटलच्या परीक्षेमध्ये देखील त्यांनी काय केलेलं होतं की आता हे रद्द केलेले आणि हे याच्यावर प्रश्न विचारले होते जे आपले 3 फौजदारी कायदे. मे बी असं होईल की येणाऱ्या परीक्षेत जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये जे आपल्याला हे जे जुने कायदे दिसत होते ना, शक्यतोवर ते येणार नाही आणि येणारच नाही मित्रांनो, कारण की आता पोलीस स्टेशनमध्ये पण नवीन कायद्यानुसारच जे आहे तर ते नोंदणी केसेस या घेतल्या जातात, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे हा जो मागचा जो एक्झाम पॅटर्न होता ना तर तो मे बी इथं चालू शकत नाही असं वाटतं आणि हा मुख्य परीक्षेचा पॅटर्न आता बदलू शकतो. म्हणून मी मुख्य परीक्षेचा बाबत आता तुम्हाला भाष्य करू शकत नाही, पण पूर्व परीक्षेचा जो पॅटर्न आहे तर तोच तुमचा पूर्वरत राहण्याची ही जास्त शक्यता तुम्हाला इथं पाहायला मिळते. आणि सध्या पूर्व परीक्षा होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला बॅच नसेल पण तुम्हाला वाटतं मला स्टडी मटेरियल पाहिजे, तर संपूर्ण स्टडी मटेरियल प्रिलिम्स संपूर्ण तुमच्यासाठी अवेलेबल आहे. बघा, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र आणि सामान्य विज्ञान, सर्व या नोट्स छोट्या आहेत, खूप मोठ्या काही नोट्स नाही. तुमच्या फार कमी वेळात संपूर्ण तयारी करून घेण्यासाठीचं हे कम्प्लीट स्टडी मटेरियल पॅकेज आहे. हार्ड कॉपीज आहे, ऑर्डर करू शकतात. ऑर्डर करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथं या ज्या नोट्स आहेत MPSCच्या तर त्या सगळ्या नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे. डिपार्टमेंटल PSIच्या पूर्व परीक्षेसाठीचं हे कम्प्लीट स्टडी मटेरियल मित्रांनो, म्हणून तुम्ही हे नक्की यूज करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.